आणि रंगराव शेठ नाराज झाले तर काय होईल माहिती आहे ना? नको नको, तुम्ही थांबा, मी बघते काहीतरी. हे 1.5-2 लाखाचे दागिने आहेत. हे घ्या आणि आता गप्प बसा. एक मिनिट. त्या हारावरती मन जळलंय माझं. तो ढिला कर. नाही नाही, हा हार मी नाही देऊ शकत. हा हार आमच्या घराण्याचा पारंपरिक हार आहे. प्लीज. ठीक आहे, मग निघतो मी. तो समोरच आहे ना बंगला? सगळे असतील ना आता घरी? नको नको, माणूस कोण आहे आणि हा कार्तिकीच्या खोलीत काय करत होता? जरूर दाल में कुछ काला है, पर दाल में काला है या पूरी दाल ही काली है? देखना पड़ेगा हा काय प्रकार आहे. या सगळ्याचा शोध घ्यायला हवा. बरंच काही हाती लागेल जे कदाचित माझ्या फायद्याचं असेल. इथे काय करतोस? अरे योग्य वेळी योग्य ठिकाणी पोचलो म्हण. आता एक टपोरी टाईपचा माणूस इकडून कार्तिकीच्या रूम मधनं बाहेर पडला. हा भानगडे कळत नाही रे. चल की बघूया. ते नको ना, त्या कार्तिकीवर लक्ष ठेव. मामा आज काहीतरी गवाड हाती लागणार आहे. तिच्याकडे बघ. यायची कटकट. काय कुलकर्ण्यांचं काय कळतच नाही राव. सारख्या भानगडीच असतात त्या कुलकर्ण्यांच्या. एकामागून एक चुका करतच चालली. आईने इतक्या प्रेमाने दिलेला पारंपरिक हार सुद्धा मी देऊन टाकला. किती विश्वासाने दिला होता त्यांनी मला. त्यांना ज्यावेळेस श्राणू बाबतीत खरं काय ते कळेल तेव्हा किती हर्ट होतील ते. सगळे कसे रिॲक्ट होतील कोणास ठाऊक. बाळा, तुला कळतंय ना मी असं का करते? तू मला दोष नाही ना देणं?
मी कोणाला सांगू शकत नाही. शाणूचं बाळ मेलेलं जन्माला आलं आणि म्हणून तुला मी शाणूच्या खुशीत ठेवलं. शाणू आणि यांच्यात कधी शारीरिक जवळीक निर्माणच नाही झाली. हे मी कोणाला सांगू शकत नाही, कारण आत्याबाई आजी तुझा स्वीकार करणार नाही. मला कळत नाही मी खूप चुकीची वागते, पण माझा नाईलाज आहे. हे सगळं मी तुझ्यासाठी, शाणूसाठी आणि या घरच्यांच्या सुखासाठी करते. कुलकर्ण्यांचा वारस त्यांच्या घरातच राहावा म्हणून. सगळे मला समजून घेतील ना? मला सगळे समजून घेतील ना? कोण आहेस तू? हा, कोण आहेस तू? तू कोण आहेस? मी मरू दे, कोण आहे? त्या बाईकडे काय काम होतं? हा, कार्तिकीकडे. कार्तिकीच्या बहिणीची इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे. तुला हवी? पैसे मोजावे लागतील मग. हा, आणि आपण आपलं थोबड आहे ना पैशानी जोगडतो, कळलं? किती किती पैसे हवेत? 20 लाख. दिले. बच्चा समजलंस? जा आधी 20 लाख घेऊन ये, मग तुला इन्फॉर्मेशन देतो, कळलं? फोन करेन, भेटू नंतर. तर असं होतं हे स्वप्न. तेव्हापासून मनाला हुरहुर लागून राहिली. तू विचारलंस म्हणून सांगितलं. काहीतरी विपरीत घडणार आहे. कार्तिकी, तू जब्बाई स्वतःला. आधीच इतकं काही वाईट घडलंय माझ्या बाबतीत, त्यात आईंनी पाहिलेलं हे स्वप्न. काय अर्थ असेल याचा? अगदी तारीखही दिसली त्यांना. काय होणार आहे 30 तारखेला? कार्तिकी, मला वाटलंच होतं हे सांगून उगाचच मी तुझ्या डोक्याला एक भुंगा लावून देईन म्हणून. अगं पण मला तुझी काळजी वाटते ग. तू इतकं सोसलेस आजपर्यंत, तुला आणखीन सोसावं लागू नये, तू सावधान राहावं म्हणून सांगितलं तुला. पण हे सांगतात ना, तेच सांगते मी तुला. स्वप्न ही स्वप्नच असतात, फार मनावर घ्यायची नसतात. कदाचित माझ्याच मनाचा खेळ असेल ग. राहू दे, या विषयावर अजून चर्चा नको. आई, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. आता पितृपक्ष आहे, तर माझ्या मनात होतं की आऊचा पण श्राद्ध केला तर. म्हणजे आता आप्पा कुठे आहेत माहीत नाही, नाम्याही नाही, आणि श्राणूही मेंटल हॉस्पिटलमध्ये. आता मी राहिले एकटी, त्यामुळे जबाबदारी माझ्यावरच आहे ना. म्हणून म्हणते, चालेल आपण केलेलं? अगं जरूर करूया. कधी करायचंय? 30 तारखेला. नक्की करू. आणि तू विचारतेस काय?
हक्काने सांगायचं तिथी करायची आहे म्हणून. अगं तू आणि श्रावणीने इतकं काही केलंय आमच्यासाठी, ते काय विचारून केलं का? हक्कानंच केलं ना. मग त्याच हक्कानं सांगायचं. आणि आऊबद्दल तर आमच्याही मनात खूप आदर आहे. त्यांची कायम आठवण येत राहते. त्यांना आम्ही कधीच विसरलो नाहीये. किती सात्विक, सुशील आणि सोज्वळ होत्या त्या. अगदी आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी आणि आदर्श माताई. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी असं आम्हालाही वाटतं. जरूर करूया हा. तू तयारीला सुरुवात कर. आणि हो कार्तिकी, एक लक्षात ठेव, ह्या घरात तुझा शब्द कधीच खाली पडू दिला जाणार नाही. अगं परकय का हे घर तुला? तुझंच आहे ना. नाही नाही, आम्ही नाही नाही कुठं म्हणतोय. नाही नाही, मला असं म्हणायचे मी कोणाचे दिलेत म्हणून तुमचे बुडवणार आहे. थांबा जरा, हे कामात आहे महत्वाच्या. हा, नंतर करतो फोन. काय रे, कोण कोण होता तो माणूस? माणूस कोण होता कळलं नाही आणि कळायची गरजही नाही मला. पण साला थोबाड उघडायला ना पैसे मोजावे लागणार आहेत. हा, याचा अर्थ बातमी लय महत्वाची असणार, म्हणजे लय किमती बी असणार. नील, याचा अर्थ कळतोय का तुला? चांगलाच कळतोय मला. आपल्या हाती काहीतरी गबाड लागणार आहे मामा. पण त्यासाठी 20 लाख रुपये मोजावे लागणार आहे. बाबा 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 बाबा, 20 लाख? त्याच्या मारी बिन, अरे मला जे पैसे गावणार आहेत की नाही त्याच्यासमोर 20 लाख म्हणजे चिल्लर आहे, चिल्लर. अरे लेका, मला आता असं घबाड गावलंय की नाही ते बी फुकटात. तुला एक सांगू का, त्या घबाडाची चावी कार्तिकीनं स्वतःहून मला दिली आहे. ऐकणार आहेस का? ऐकवा. काय ऐकव गोष्ट सांगतोय तुला. आत्तेच्या मारी बिन तो माणूस सांगायला 20 लाख रुपये मागतोय आणि मी मामा म्हणून फुकटात सांगायचं काय? तसं काय नाही. कसं असतं, खजाना कुठं आहे तो कसा उघडायचा त्याच्याकरता परवलीचा शब्द असतो. माणसाची जीभ असते, जड असते. परवलीचा शब्द एकदा इस्टेट माझ्या हाताला लागू दे, तुला मालामाल करून टाकेल. आता कसं याला परवलीचा शब्द म्हणताय, खिंग खिंग खुलजा. तर तुला मी सांगतो, अरे कार्तिकी बाळाशी बोलत होती नव, ते मी समज तिच्या नकळत ऐकलं. ते बाळ श्रावणीचं नाहीच आहे. श्रावणीचं बाळ जन्माला आलं ना तेच मेलेलं. अरे मग मामा हे कार्ट कोणाचं आहे? कार्तिकीचं. म्हणजे कसं आहे बघ, काय झालं, तिनं आपलं स्वतःचं बाळ त्या श्रावणीच्या कुशीत नेऊन ठेवलं. का तिचं बाळ मेलं होतं ना. आता घाबरली आहे, म्हणजे आत्याला घाबरली आहे. तिला असं वाटतं की आत्यानं ते बाळ कुलकर्ण्यांचा वारस म्हणून स्वीकारलं नाही तर. इंटरेस्टिंग आहे सगळं. म्हणजे कुलकर्ण्यांचा वारस मेलीला जन्माला आला? नाही नाही, तो कुलकर्ण्यांचा वारस नव्हता. सांगतोय काय, अरे श्रावणीचा आणि पद्मनाभचा कधी संबंधच आला नाही. आईला जबरदस्त लोचा आहे मामा. अरे मग हे श्रावणीचं कार्ट आहे कुणाचं? हा, आईला तो माणूस पण श्रावणी बद्दल काहीतरी मला सांगणार होता. ही शपथ, ते बाळ कुणाचं आहे? खूप प्रश्न आहेत मामा, खूप प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं शोधावी लागणार आहेत. त्यासाठी आपल्याला डिटेक्टिव्ह वगैरे बनायला लागेल. तेच काय, आणि मुळात मी ऍक्टर आहे. मी इन्स्पेक्टर होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो, पण डिटेक्टिव्ह का नाही? डिटेक्टिव्ह तर डिटेक्टिव्ह. चला चला की जरा.
कार्तिकी रंगराव पाटील बोलतोय. रंगराव तुम्ही आता तुम्ही कशाला फोन केला? तुमचे पैसे तर मी तू पाठवले आम्हाला मिळाले म्हणून तर फोन केला आभार मानायला. काय रीतभात पाळावी लागते. हा आता तू आमच्यासाठी एवढं केलं, आम्ही मागितले तेवढे पैसे दिले, दागिने दिले. पोचले तुमचे आभार. झालं ना तुमचं समाधान? आता मला त्रास देणं बंद करा आणि तुमचं तोंड कायमचं बंद ठेवा. हा आम्ही लाख म्हणू ग तोंड बंद ठेवायचं म्हणून. पण काय आमच्या शब्दांची किंमत आता मार्केटमध्ये वाढली. भारी किंमत मिळते आम्हाला. तुझ्या माहितीसाठी सांगतो, काल आम्हाला एक माणूस भेटला होता. त्याला श्रावणीबद्दल जाणून घ्यायचंय. म्हणजे काय झालं, कसं झालं, कुणी केलं, आणि म्हणून आमचं तोंड आम्ही उघडावं म्हणून तो आम्हाला 20 लाख रुपये द्यायला तयार आहे. मी 21 लाख देईन, पण तुम्ही कोणाला काही सांगायचं नाहीये. तुमचं तोंड बंद ठेवायचं. आणि कोण आहे तो माणूस? त्याच्याबद्दल काही ते असं कसं कळेल? हा? त्यासाठी पण किंमत द्यावी लागते. तू दे ना मला 21 लाख देतेस ना, ते दे मग सांगतो. पण तुझ्या माहितीसाठी आणखीन एक गोष्ट सांगतो, आज संध्याकाळी तो 20 लाख रुपये घेऊन येणार आहे. जो आधी येईल. नको नको, मी देईन तुम्हाला पैसे. मला थोडासा अवधी द्या आणि मला थोडा उशीर झाला तरी कोणाला काही सांगू नका प्लीज. मी तुम्हाला पैसे नक्की देते. पैशाची गंगा आमच्या घरी सुरू झाली. सावळ्या, आता काय करू मी? कुठून आणू 21 लाख?